आता की अजितदादांनी भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन अशा पद्धतीची टीका टिप्पणी करण्याचं कर्तृत्व करायला नको पाहिजे होतं. मी अजितदादांना सल्ला देण्या इतका मोठा नाही, पण समन्वय समितीचा मी एक सदस्य आहे. 6 सदस्याची समन्वय समिती, ज्यामध्ये तीनही पक्षाचे समन्वय करून कसंही सरकार चालेल, कसं त्या ठिकाणी महायुती चालेल असा निर्णय होतो. त्या बैठकीमध्ये सहजपट निर्णय झाला आहे की महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी, कुठल्याही मंत्र्यांनी, आमदार खासदारांनी, लोकप्रतिनिधींनी मित्र पक्षावर कुठलेही मतभेद आणि मनभेद होणार नाही अशी टीका करायची नाही. मला अजितदादाकडनं महायुतीतल्या समन्वय समितीत झालेल्या एकंदरीत निर्णयाची ते या पद्धतीने ते बोलणार नाही असं मला वाटलं. पण ठीक आहे. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कायम हा आमचा महायुतीचा निर्णय त्यांनी अंमलात आणला. नगरपालिकेच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठेही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अजितदादाच्या पक्षावर, एकनाथ शिंदेजीच्या पक्षावर किंवा व्यक्तीबद्दल आणि विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही त्या ठिकाणी आगपाकड केली नाही, टीका टिप्पणी केली नाही. आता जे लोक आमच्यावर टीका टिप्पणी करताय तिथे आपण गेलो तर मग खूप पानं मागे आहेत. वाटतं अजूनही जे काही केस आहे 70,000 कोटी किंवा सिंचन घोटाळा जे काय असेल, अजूनही या केसेस न्यायालयाच्या कडे प्रलंबित आहेत. आता न्यायालयाच्या केसचा निकाल लागेल तेव्हा त्यामध्ये खरं काय खोटं काय कळेल. पण शेवटी विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्यावेळी जे काय आमच्याकडे डॉक्युमेंट होते त्यावर आरोप करायला लागले, त्यावर न्यायालयीन चौकशी, त्यावेळेस जे काही चौकशी झाली, आता न्यायालयाची बाब झाली आहे. न्यायालयाची बाब जेव्हा पूर्ण निकाल लागेल त्यावरच बोलणे उचित होईल असं मला वाटतं.